नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। आज 22 तारीख सर्वांना जय श्रीराम। आमच्यासाठी आज भाग्याचा दिवस, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री यांचा आज वाढदिवस म्हणून जगातलं सर्वश्रेष्ठ दान रक्तदान आज इथं आदरणीय कॅबिनेट मंत्री साहेब यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला मंगल कार्यालयामध्ये रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे। अनेक तरुण युवक इथं येऊन रक्तदान करत आहेत। आमचं टार्गेट आज 300 ते 350 बॅग इथं होता आणि मुख्यमंत्र्यांवर प्रेम करणारा वर्ग, आमचे सर्व नगरसेवक, सर्व पदाधिकारी हे स्वतःहून रक्त देत आहेत। इथं आता सध्याला आमचे गटनेता नगरसेवक सगळेजण प्रमोद भैया हे पण इथं रक्त देत आहेत। बालाजी मुंडे जे नगरसेवक यांनी पण दिलेला आहे। अशोकजी दामले, सुवर्णाताई तुपे, या सगळे महिलांची सुद्धा इथं शक्ती मोठ्या प्रमाणात आहे आणि अजून युवक वर्ग इथं उत्सुक आहे आणि येणारा आवक वाढतच आहे। संध्याकाळपर्यंत आमचं 600-650 पर्यंत जाईल। वृक्षारोपण जे पर्यावरणाला गरज आहे तो महाराष्ट्रामध्ये 3 कोटी झाडं लावायचं वाढदिवसानिमित्त आमचं प्रण आहे आणि शहरामधील अनेक ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा चालू आहे। क्रीडा स्पर्धा आहेत आमच्या N3 N4 मध्ये प्रमोद भैयावर त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली यांच्या जन्मदिनानिमित्त आज कारखाना मंडळ मातेच्या वतीनं या ठिकाणी असंख्य तरुण तरुणी व देवाभाऊ प्रेम करणारे नागरिक, नगरसेवक, माता सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या शिबिराच्या आयोजनासाठी नामदार आमदार साहेब महाराष्ट्राचे गणपती यांच्या वतीनं सर्व नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। प्रत्येक नगरसेवकांनी कमीत कमी 25 ते 30 रक्तदाते या ठिकाणी पोहोचलेले आहे। अजूनही रक्तदाते येत आहे आणि या माध्यमातून आपल्याला जगाला संदर्भ द्यायचा आहे की या जगामध्ये रक्तापासून रक्तामुळं कोणाचाही जीव गेला नाही पाहिजे। की नरेंद्र मोदी साहेबांनी जे स्मरण आपला 2015ला त्यानंतर दरवर्षी नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असेल, या देवभाऊच्या वाढदिवसानिमित्त असेल, या ठिकाणी महाराष्ट्र असे विशेष करून जगद्गुरू नरेंद्राचार्य स्वामी महाराज यांच्या वतीनेही लाखो पाठी संकलन करून ते देशासाठी, देशाच्या जवानासाठी किंवा देशातील जे गरजू व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी केलं जातं। मी या निमित्त साहेब यांच्या वतीनं देवाभाऊ यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांच्या हातून अशीच उत्तर सेवा घडत राहो आणि त्यांना वाढदिवसातून एकदा शुभेच्छा। आज रक्तदान किती होण्याची शक्यता आहे? आमच्या कारखाना मंडळाच्या वतीनं 400+ आम्ही या निमित्ताने आपण काय करणार नागरिकांना? आमदार साहेब यांच्या वतीनं मी आवाहन करतो की आपण रक्तदान केलं पाहिजे। सर्वात श्रेष्ठ दान हे रक्तदान आहे आणि रक्तदान केल्यानंतर आपल्या रक्तात शरीरातील रक्त सहसंघाने कळत आहे, त्यामुळं जे ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेज सुद्धा होत नाही, त्यामुळे आपण सर्व रक्तदान केलं पाहिजे।